सर्व पालकांना नमस्कार. मी ज्योती देशमुख बोलत आहे. आज आपण या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रासाठी वेळ काढलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मी गेल्या 7 वर्षापासून प्रायव्हेट शाळेमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने 2 वर्षापासून शिकवत आहे आणि आता ही माझी 3री बॅच आहे. मी इयत्ता 3री, 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. माझा मुख्य उद्देश एकच आहे, लहान वयापासून मुलांची विचारशक्ती, समज आणि आत्मविश्वास तयार करणे. आजकाल फक्त शाळेचा अभ्यास पुरेसा नसतो. नवोदयसारख्या परीक्षांमध्ये तर्कशक्ती, निरीक्षण, भाषा समज आणि प्रश्न समजून सोडण्याची सवय हे सगळं फार महत्त्वाचं असतं. म्हणूनच मी इयत्ता 3रीपासून 5वीपर्यंतच्या मुलांना हळूहळू टप्प्याटप्प्याने नवोदय लेवलची विचारपद्धत तयार करून देते. आजच्या सत्रामध्ये नवोदय परीक्षा नेमकी काय आहे, लवकर तयारी का महत्त्वाची आहे आणि मी मुलांना कसं शिकवते हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे. आजचं सत्र पालकांसाठी मार्गदर्शनाचं आहे आणि मुलांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यायला मदत करणारं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. मी पण एक पालक आहे, त्यामुळे पालक या नात्याने आपल्या काय अपेक्षा आहेत ते मी सांगते. आपल्या अपेक्षा आहेत की आपल्या मुलांनी मेडिकल, इंजिनिअरिंग, MPSC, UPSC यासारखी क्षेत्रे निवडावीत. म्हणजे त्यांनी डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे किंवा MPSC परीक्षा द्यावी, UPSC परीक्षा द्यावी, जेणेकरून आपले विद्यार्थी अधिकारी बनतील आणि त्यांचे आयुष्य सुखकर जाईल. यापैकी काहीही होऊ द्या, काही फरक पडत नाही. फक्त आपली अपेक्षा काय की विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सेटल व्हावे, एवढीच अपेक्षा असते. आता आपल्यामध्ये असे काही पालक असतील ज्यांना JEE परीक्षेबद्दल माहिती असेल, त्यामुळे त्यांना या परीक्षेचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण बरेच पालक असेही असतात की ज्यांना MPSC, UPSC, NEET, JEE परीक्षा कशी असते याची माहिती नसते. आता मी एक तुम्हाला IIT JEE परीक्षेबद्दल सांगते. JEE परीक्षेचे 2 मुख्य भाग पडतात. त्यामध्ये मेन एक्झाम एक असते आणि दुसरी एक्झाम असते ॲडव्हान्स एक्झाम. जर तुम्ही मेन परीक्षेमध्ये चांगला स्कोअर केला तर तुम्हाला NIT, IIIT किंवा गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळते आणि तुम्ही ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी क्वालिफाय होता. खरं बघायला गेलं तर या परीक्षेमध्ये तुमची टेस्ट असते, ती म्हणजे तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी, म्हणजे तुमची गती आणि अचूकता या परीक्षेमधून कळते. आणि दुसरी परीक्षा असते JEE ॲडव्हान्स. ही परीक्षा तुमची संकल्पनात्मक असते, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर झाल्या आहेत, तुमची त्या विषयाबद्दलची डीप अंडरस्टँडिंग किती आहे यावर ही परीक्षा डिपेंड असते. म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे तुमची JEE मेन एक्झाम आणि नवोदय परीक्षा म्हणजे JEE ॲडव्हान्स एक्झाम. आता मी यामध्ये एक गोष्ट सांगते. 99% पालकांचं काय होतं, 99% पालक 12वीमध्ये गेल्यानंतर किंवा 10वी झाल्यानंतर या गोष्टीच्या बाबतीत जागृत होतात आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळे क्लासेस लावतात. आता जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर क्लासेसची फी बघितली तर जेवणाचा, राहण्याचा आणि क्लासचा वार्षिक 5 ते 6 लाख, म्हणजे पूर्ण बजेट 11वी आणि 12वीचं किमान 10 ते 12 लाख रुपये जातं. आणि पालकांची अशी अपेक्षा असते की आम्ही आता 10 लाख 12 लाख रुपये खर्चले आणि आता आमचा मुलगा JEE होणार, NEET होणार, इंजिनिअरिंग होणार, डॉक्टर होणार. म्हणजे कसं की 1 किलो तूप एका दिवसात त्या विद्यार्थ्याला खाऊ घालणे आणि म्हणे बघ तुझ्यात आता ताकद आली का नाही. पण तसं नसतं. जर तेच तूप तुम्ही चमच्याने रोज खाऊ घातलं तर ते त्याच्या अंगाला लागतं. मग याच्यावर पर्याय काय, तर याच्यावर सिंपल पर्याय आहे की तुम्ही आतापासून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, नवोदयसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे. म्हणजे उद्याच्या 12वी नंतर द्यायच्या स्पर्धा परीक्षेचा अनुभव येण्यासाठी त्याचं टेन्शन, त्याचं प्रेशर, त्याची अचूकता, त्याची गती, त्याची डीप अंडरस्टँडिंग हे स्किल अचानक 11वीत देण्याऐवजी आत्तापासून स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेतून दिले पाहिजे. मी तुम्हाला आता या दोन्ही परीक्षाबद्दलची माहिती सांगते. स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही परीक्षा एकूण 300 गुणांची असते. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि गणित हे 4 विषय असतात. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 12 लाख विद्यार्थी परीक्षा देतात.
ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,000 याप्रमाणे 3 वर्षाचे एकूण 15,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. माझ्याकडे मागच्या वर्षी एका SP ची मुलगी होती. ते स्वतःच्या मुलीसाठी SP असतानासुद्धा मला अर्धा तास फोनवर बोलत होते. मलाच नवल वाटायचं की ते एवढा वेळ देतात. खरं बघायला गेलं तर आपण सगळेच विद्यार्थ्यांसाठी किती वेळ द्यायला तयार असतो. तर त्यांची मला एक गोष्ट खूप आवडली. ते मला त्यावेळेस म्हणाले होते की लहानपणी मी जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो आणि मला स्कॉलरशिप मिळाली. त्या काळी मला 200 रुपये मिळाले. ते मला म्हणाले ते 200 रुपये मला मिळाले म्हणून मला इतकं प्रोत्साहन मिळालं की आज मी SP झालो. म्हणून मला वाटतं की माझ्या मुलीनेही अशा स्पर्धा परीक्षा द्यायला हव्यात. मला काही पैशाची अपेक्षा नाही, पण तिने या स्पर्धा परीक्षेचा अनुभव घ्यावा. तिला या स्पर्धेच्या जगामध्ये टिकता यावं. त्यासाठी माझ्या मुलीला संपूर्ण गोष्टी शिकवायच्या आहेत. आणि खरं सांगू का, मुलांना कौतुक मिळाले की मुले आणखी जोमाने अभ्यास करतात. आता आपण दुसऱ्या परीक्षेबद्दल माहिती घेऊ. ती परीक्षा असते नवोदय परीक्षा. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असते. यामध्ये तुम्हाला मराठी, मानसिक क्षमता चाचणी आणि गणित हे 3 विषय असतात. ही परीक्षा कोणत्या माध्यमातून द्यायची असते? पालक विचारतात, मॅडम आमचा मुलगा इंग्लिश माध्यमाच्या शाळेत आहे. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगते की ही परीक्षा तुम्हाला मराठी माध्यमातूनच द्यावी लागते. काहीही काळजी करू नका. माझी मुलगी देखील इंग्लिश माध्यमाच्या CBSE ॲफिलिएटेड स्कूलमध्येच शिकत होती. तिने देखील मराठी माध्यमातूनच नवोदय परीक्षा दिली होती. ही परीक्षा मराठी माध्यमातूनच का द्यायची? मी माझ्या अनुभवाने सांगते. मी आत्तापर्यंत जेवढे विद्यार्थी इंग्लिश माध्यमातून परीक्षा देणारे बघितले आहेत, त्यातील एकही विद्यार्थ्याचा नंबर नवोदय प्रवेश परीक्षामधून नवोदय शाळेमध्ये निवड झालेली नाही. जर तुम्ही नवोदय शाळेमध्ये गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी CBSE, NCERT दिल्ली बोर्डाचा सिलेबस आहे. म्हणजे तुमचे संपूर्ण 6वी ते 12वी हे CBSE इंग्लिश माध्यमातूनच होणार आहे. पण परीक्षा द्यावी लागते तुम्हाला मराठी माध्यमातून. जर तुम्ही इंग्लिश माध्यमातून परीक्षा दिली तर तुमच्या विद्यार्थ्यांना 50 ते 70% एवढेच मार्क पडतात. तुम्हाला 100 पैकी 100 गुण मिळू शकत नाहीत. कारण होतं काय की इंग्लिश माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होत नाहीत. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही परीक्षा संकल्पनात्मक म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे. म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग किती डीप आहे त्याच्यावर अवलंबून ही परीक्षा असते. आणि ही डीप अंडरस्टँडिंग मातृभाषेतूनच होते. म्हणूनच सर्व CBSE माध्यमाची मुलं ही परीक्षा मराठी माध्यमातूनच देतात. जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या नवोदय शाळेमध्ये गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातूनच परीक्षा दिली होती. या परीक्षेत विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले तर तुमच्या विद्यार्थ्याचा नंबर नवोदय शाळेमध्ये लागतो. आता काहींचा प्रश्न आहे, मॅडम नवोदय शाळा काय आहे? मी एकदम शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. नवोदय शाळा भारत सरकारतर्फे चालवली जाणारी शाळा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आहे. या शाळेमध्ये दरवर्षी 80 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या शाळेमध्ये जे शिक्षक असतात ते उच्च दर्जाचे शिक्षक सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षेतून या ठिकाणी निवड झालेले असतात. प्रत्येक शाळेमध्ये 6वी ते 12वीपर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये तुम्हाला 6वी ते 12वी लागणाऱ्या सर्व गोष्टी, शिक्षण, राहणे, जेवण, कपडे, पुस्तक, स्पोर्ट्स, अवांतर साहित्य, प्रयोगाचे साहित्य सगळं पूर्णपणे मोफत असतं. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी फ्रूट किंवा स्नॅक्स आणि रात्री जेवण आपल्या घरच्यापेक्षा हाय क्वालिटी त्या ठिकाणी जेवण असते. हे सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे या ठिकाणी बजेटची कोणतीही कमतरता नाही. या ठिकाणी टेबल टेनिसपासून सर्व स्पोर्ट्स फॅसिलिटी अवेलेबल असतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर एकदम हाय क्वालिटी एज्युकेशन या शाळेमध्ये मिळते. तुमची 10वीमध्ये असताना दक्षिणा फाउंडेशनच्या एंट्रन्सची तयारी करून घेतली जाते. आता हे दक्षिणा फाउंडेशन काय आहे? तर दक्षिणा फाउंडेशन हे नवोदय आणि दक्षिणा यांची मिळून तयार झालेली एक युनिट आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची
नीट आणि JEEसाठी तयारी करून घेतली जाते आणि तेही पूर्णपणे मोफत असते. यामध्ये जे दक्षिणा फाउंडेशनमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची 11वी आणि 12वी 2 वर्ष JEE आणि नीट या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते आणि यासाठी पालकांना 1 रुपयाही खर्च नाही. पूर्णपणे 0 रुपयात नीट JEE तयारी करून घेतली जाते. आणि दक्षिणा फाउंडेशनचा रिझल्ट कसा आहे? दक्षिणा फाउंडेशन तुम्ही त्यांची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. पुढचा प्रश्न आहे पालकांचा की आमच्या जिल्ह्याची नवोदय शाळा कुठे आहे? तुमच्या जिल्ह्याची नवोदय शाळा कुठे आहे हे तुम्ही यूट्यूबवर जावा, तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका आणि नवोदय स्कूल टाका. तुम्हाला सर्व तुमच्या जिल्ह्याची माहिती त्या ठिकाणी मिळेल. आणि जर तुमच्या विद्यार्थ्याला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले तर 6वी ते 12वीपर्यंतचे तुमचे CBSE माध्यमातून संपूर्ण शिक्षण मोफत होणार आहे. आता पालकांचा पुढचा प्रश्न असा असतो की मॅडम आम्ही यासाठी काय करायचं? तर माझे स्पष्ट मत आहे की आजपासून या परीक्षेच्या तयारीला लागा. जर तुम्ही स्वतः घरी हे सर्व शिकवणार असाल तर आजपासून तुम्ही सर्व पुस्तके उपलब्ध करून घ्या. त्यातून मुलांना हे सर्व विषय शिकवा. या स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती घ्या आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमच्या शेजारी जर कोणता क्लास असेल आणि ते शिक्षक जर चांगले शिकवत असतील तर तुम्ही त्यांना क्लास लावा. कारण नवोदय परीक्षेची तयारी कोणत्याही शाळेत करून घेतली जात नाही. आणि जर कोणाला क्लास करायचे असतील तर मी स्वतःसुद्धा नवोदय आणि स्कॉलरशिपचे ऑनलाईन क्लास घेते. आणि ज्या पालकांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांना मी माझ्या क्लासमध्ये प्रवेश देते. ऑनलाईन क्लासचा फायदा असा की ऊन, वारा, पाऊस, थंडी कोणत्याही ऋतूमध्ये तुमचा विद्यार्थी घरी बसून अभ्यास करू शकतो. त्याला क्लासला नेण्या आणण्यासाठी स्वतंत्र एका माणसाची गरज नाही. त्याच्या जाण्या येण्याचा वेळ वाचतो. आणि मी कसे शिकवते, माझा आवाज कसा आहे, माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे, माझ्या शिकवण्याचा फ्लो कसा आहे हे बघू शकता. किंवा मेन म्हणजे आपला विद्यार्थी क्लासमध्ये कसा आहे हे तुम्हाला तुमच्या डोळ्यादेखत प्रत्यक्ष बघता येते. कसं असतं माहिती आहे का? शिक्षकाची मुख्य गोष्ट असते त्याचा आवाज, शिकवण्याचा फ्लो. आणि जर शिक्षक शिकवताना स्वतःच अडखळतो किंवा विद्यार्थ्याचे कोणते प्रश्न असतील तर उत्तरे देत नाही, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण ऑनलाईन क्लासमुळे या गोष्टी समजून येतात. माझ्या क्लासमध्ये वीकली टेस्ट घेतली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला रोल नंबर दिला जातो आणि रोल नंबरनुसार त्या विद्यार्थ्याला मी स्वतःही प्रश्न विचारते. मला वाटते या लहान वयात मुलांचा मेंदू लवकर शिकतो, नवीन पद्धती पटकन स्वीकारतो, त्यांना विचार करण्याची सवय लागते. या वयामध्ये त्यांची तर्कशक्ती, भाषा समज, प्रश्न समजून सोडवण्याची सवय लागते. या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थी विचार करायला शिकतो, प्रश्न समजून घेऊन सोडवायला शिकतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो, तो स्वतः उत्तरे शोधायला शिकतो. हीच नवोदय परीक्षेची खरी तयारी आहे. नवोदय परीक्षेतून विद्यार्थ्याची निवड होणे ही नशिबावर नाही तर योग्य पद्धतीवर, योग्य शिक्षकावर अवलंबून असते. योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळालं तर परिणाम नक्कीच बदलतात. आता पालकांचा पुढचा प्रश्न मला असतो की मॅडम क्लासची फी किती असते? जे विद्यार्थी आता 2री आणि 3रीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 3 टप्प्यांमध्ये 21,000 रुपये फी आहे. जर तुम्ही 2 टप्प्यात फी भरत असाल तर तुम्हाला फक्त 16,000 रुपये फी बसते. म्हणजे 8,000 रुपयांचे 2 टप्पे. 1 टप्प्यामध्ये जर भरली तर तुम्हाला फक्त 15,000 रुपये फी भरावी लागते. म्हणजे जर 2रीचा विद्यार्थी असेल किंवा 3रीचा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी ही फी 5वीची नवोदय परीक्षा संपेपर्यंत असेल. जर विद्यार्थी तुमचा यावर्षी 4थीमध्ये असेल तर आमचा 4थीचा स्कॉलरशिपचा सिलेबस अगोदरच पुढे गेलेला आहे. त्यामुळे आता तुमची फक्त आम्ही नवोदय प्रवेश परीक्षेसाठीची फी घेऊ आणि ती फी असेल एकूण 8,000 रुपये आहे. यानंतर पालकांचा प्रश्न असा असतो की मॅडम आम्हाला क्लास बघायला मिळेल का? तर हो, नक्कीच. तुम्ही माझा आवाज कसा आहे, विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत कशी आहे, माझे उच्चार कसे आहेत, माझी विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची पद्धत कशी आहे
हे सर्व तुम्ही 10 दिवस पूर्णपणे मोफत बघू शकता आणि त्यानंतरच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे किंवा ज्यांना डेमो क्लास करायचा आहे त्यांनी देशमुख सरांना 9423339910 या नंबरवर मेसेज करा. म्हणजे सर तुम्हाला स्वतः कॉल करतील आणि तुम्हाला डेमो क्लाससाठी नियोजित केले जाईल. आणि हा डेमो क्लास असं काही नाही की तुमच्यासाठी स्वतंत्र एखादी बॅच चालू करत आहोत. जे आमची रेग्युलर क्लास चालू आहे त्याच क्लासमध्ये तुमच्या विद्यार्थ्याला बसवले जाईल. खास स्वतंत्र डेमो क्लास दिला जाणार नाही. नाहीतर काही जण काय करतात की स्वतंत्र डेमो क्लास देतात आणि खूप चांगलं दाखवतात आणि एकदा ॲडमिशन झालं की विषय संपला. मग तुम्हाला रिअल क्लास कसा चालू आहे हे बघायला मिळेल. आता मी हे या ठिकाणी थांबवत आहे आणि इथून पुढे तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला या ठिकाणी प्रत्यक्ष विचारू शकता.